आठवलं ब्रह्मांड नाही परमपिता परमेश्वर यांच्या चरणी नतमस्तक होतो. प्रवचन श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले श्रोते सज्जन मायबाप यांच्या चरणी नतमस्तक होतो. मग ब्रह्मग्रंथी स्थिरावली सोहम भावाच्या पाय परसोनी परमात्मलिंगा धावली मिठी पडे. प्रवचन सेवेसाठी घेतलेली ही वाणी ज्ञानेश्वरीमध्ये आहे. प्रस्तुत पोहेमध्ये ज्ञानेश्वरामध्ये तुम्हाला उद्देश करताना म्हणायला आलेले आहे. मग ब्रह्मग्रंथी स्थिरावली सोहम भावाच्या बाह्य परसोनी परमात्मलिंगा धावली मिठी पडे. म्हणजे भगवंतासोबत आपली मिठी केव्हा पडेल. जशी सुखावून झालेल्या गाय वासरांची मिठी पडते किंवा सुखावून झालेल्या आई आणि लेकराची मिठी पडते. अगदी त्या पद्धतीने मिठी भगवंतासोबत आपली केव्हा पडेल. भगवंतासोबत आपली जर मिठी पडायची असेल तर सर्वप्रथम आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम असले पाहिजे. आणि भगवंताविषयी आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम नसेल तर मिठी पडत नाही. मग भगवंताच्या ठिकाणी मन स्थिर आपल्याला करावं लागेल. भगवंतावर जर प्रेम करायचं असेल, भगवंतासोबत जर मिठी पडायची असेल तर आपल्याला भगवंतावर प्रेम करावं लागेल. आणि भगवंतावर प्रेम करायचं जर असेल तर भगवंताच्या नामाचा जप करावा. तर तुम्हाला शिक्षक व्हायचे तर कशाचा जप करावा लागेल. अभ्यासाचा, कविता पाठांतर करावं लागतील, हे काय सूत्र पाठ करावं लागतील, गणित सोडवावं लागतील. कलेक्टर व्हायचं असेल तर काय करावं लागेल. कलेक्टरची परीक्षा पास व्हावं लागेल ना, त्याशिवाय होता येत नाही. मग कलेक्टरच्या परीक्षेसाठी असणारा अभ्यास अगोदर आपल्याला पूर्ण करावा लागेल. त्याशिवाय आपल्याला कलेक्टर होता येत नाही. त्या खुर्चीवर आपल्याला जाऊन बसता येत नाही. मग त्या खुर्चीवर बसायचं आहे. सप्त्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायणाच्या व्यासपीठावर आपल्याला बसायचं आहे. पहिल्या दिवशी कोणी बसवलं. अगोदर काय करावं लागतील आपल्याला. पारायण करावं लागतील. इथं खाली बसू. मग किती वर्ष पारायण करावं लागतील हे सांगता येत. किती वर्ष खाली बसून पारायण केल्याच्या नंतर व्यासपीठावर बसता येईल असा काही नियम आहे का. 25 पारायण केले की व्यासपीठावर बसलं पाहिजे, 50 पारायण झाले म्हणजे व्यासपीठावर बसलं, असा काही नियम. मग भगवंतासोबत जर आपल्याला मिठी पाडायची असेल तर काय करावं लागेल. तर भगवंताच्या नामाचा जप करावा लागेल. भगवंताच्या नामाचा जप करावा लागेल.
बर, अभ्यास दररोज करावा की कधी कधी करावा? अखंड करावा की मनात आलं तेव्हा करावा? अखंड करावा. अभ्यास एकसारखं अखंड करावा की कवा कवा करावा? अखंड करायला. मग भगवंताचा जप सुद्धा अखंड केला पाहिजे. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी विठ्ठल केशव, हा जप अखंड केला पाहिजे. बर, ज्ञानेश्वरीचं एक दिवस जर पारायण केलं 2 घंटे, एक दिवसाचा जेवणाचा प्रश्न मिळतो की नाही? 1-2 घंटे पारायण केलं सकाळी, एक दिवसाचं जेवण मिळते की नाही? हा, मानानं मिळते की अपमान करतात लोक? मानानं. बर, वाचायला बसल्याच्या नंतर कोणी प्रसाद वगैरे आणून ठेवते का? गुळाचे शेंगदाण्याचे लाडू ठेवतात. हां, गोड राहतात की? हां, गोड राहतात, गोड खायला मिळतं. बरोबर आहे की नाही? 1-2 तास जर समजा पारायण करायला बसलं तर एक दिवसाचा जेवणाचा प्रश्न मिटते की नाही? हां, दिवसभर चिंता आहे का जेवणाची? नाही. मग 2 तास रोज अभ्यास केला, आपल्याही जेवणाचा प्रश्न मिटतो. पण एखाद्याने ज्ञानेश्वरीच पाठ केली आहे तुमच्या गावात कोणाला पाठ ज्ञानेश्वरी? मग आता ज्ञानेश्वरी जर खडखड वाचता येत असेल तर त्यांना व्यासपीठावर बसण्याचा मान देते. आणि पाठांतरच असल्यावर नाही, ह्यांच्याशिवाय दुसऱ्याला जमत. भगवंताचंही तसंच आहे. भगवंताचा नाम जप आपण केला, अखंड केला पाहिजे. राम कृष्ण हरी, ओम भूर्भुवः स्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. असा जप अखंड चालू दिसला. हा अखंड जप केला पाहिजे. बर, भगवंताचा नाम जप संकटात करावं की आनंदामध्ये करावं, दुःखात करावं? अभ्यास गुरुजीनं करा म्हणल्यावर करावा की आधीच करा? आधीच करा. उन्हाळ्यामध्ये गिल्ली दांडू खेळावं की गणिताचं विज्ञानाचं गणित पुस्तक वाचावं, काही पाठ करावं? वाचावं. उन्हाळ्यात अगोदर वाचायला पाहिजे हो, तेव्हा पावसाळ्यात गेल्याच्या नंतर कळते. उन्हाळ्यात गिल्ली दांडू खेळले आणि शाळेत गेल्यावर काही कळेल का? काही कळत. नाम जपच केला नाही, मंदिरात आला तर काय कळणार आहे देवाला? तर गुरुजीला काय कळणार आहे? तू अभ्यास केलास ते विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर अचूक तात्काळ सांगता आलं पाहिजे का चुकचूक सांगता आलं पाहिजे? अचूक सांगता आलं पाहिजे आणि तात्काळ आलं पाहिजे की उद्या सांगतो मला तर जमते का? परीक्षेत उद्या लिहायला प्रश्नपत्रिका जमते का? उद्या प्रश्नपत्रिका लिहायला जमते का? जमत नाही. आत्ताच सोडवलं पाहिजे. म्हणून अभ्यास आपण पाठांतर केलं किती दिवस लक्षात राहू? किती दिवस लक्षात राहू सांग? मर्जेपणा हे करा. एखादा मला परीक्षेपर्यंत काही जण बघा संकटात सापडले की राम 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 राम
संकट आलं की राम 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 राम, संकट संपलं की उड्या मार, सुट्ट्या झाल्या की उड्या मारायच्या, आणि परीक्षा आल्या की अभ्यास करायचा. जसं परीक्षेपुरता अभ्यास हा स्वतःसोबत खूप मोठा धोका आहे. परीक्षेपुरता अभ्यास हा स्वतःसोबत खूप मोठा धोका आहे, तशाच पद्धतीने संकटामध्ये भगवंताचं नाम घेणं हा सुद्धा धोका आहे. म्हणून भगवंताचं नाम जे आहे तर अखंड घेतलं पाहिजे. जप म्हणजे काय? आता मी एक वस्तू दिली, सांगितलं हे जप. जप म्हणजे काय? जप म्हणजे जपणे. जप म्हणजे काय? जपणे, जतन करणे. कसं? जीवा जतन जपतन करणे. पण काय जप करायचं? भगवंताचं जे स्वरूप आहे, हे भगवंताचे जे स्वरूप आहे हे अंतःकरणामध्ये जीवा जतन करायचं. मग हे स्वरूप जर आपल्याला जतन करायचं असेल तर आपल्याला जप करावा लागतो. म्हणजे जप म्हणजे रक्षण करणे, सुरक्षित ठेवणे. मग जप केल्यानं काय होतं? बरं, अभ्यास केल्यानं काय होतं? अभ्यास केल्यानं काय होतं? अभ्यास केल्यानं काय होतं? तर अभ्यास केल्यामुळं आपल्याला ज्ञान येते, आपल्याला विद्या येते. आणि आपल्याला विद्या आली की पद, प्रतिष्ठा, मान, सन्मान आणि अखंड धन एवढ्याची प्राप्ती होते. आणि भगवंताच्या नामाचा जर आपण जप केला तर काय होतं? तर पहिला फायदा आहे पापाक्षलन होतो. पापम पाप होतं, पाप नष्ट होतं. मग पाप नष्ट झालं की काय होतं? पुण्य आत्मा बनतो आपण. अभ्यास केला की ज्ञान येतं, ज्ञानी बनतो, विद्वान बनतो. आणि विद्वानाला विद्या ही आईप्रमाणे सांभाळत असते. लक्षात घ्या. कशी? आईप्रमाणे सांभाळते. आणि विद्वानाला कोणताही देश परका नसतो. आजपर्यंत या देशामध्ये विद्वानाची तुला आतापर्यंत झालेली नाही, देशाच्या राजाची तुला झालेली नाही, साधू संतांची तुला झाली, तुकाराम महाराजांची तुला झाली. रामेश्वर शास्त्रीनं तोललं आणि तुकाराम महाराज ब्रह्माबरोबर भरले. भगवान श्रीकृष्णाची तुला झाली. भगवान श्रीकृष्ण तुळशीच्या पानाबरोबर भरले. पण विद्वान किती अतुलनीय आहे, या विद्वानाची तुला आतापर्यंत होऊ शकली नाही. म्हणून विद्वान झालं की ज्ञान येतो माणसाला. आणि जप केला की पाप नाही शकत. आणि हे शरीर जे आहे ते पुण्यात्मा बनतं. पाप पाप करतो, पापाचं नाही नाटक. पाप संपलं की पुण्य, अज्ञान संपलं की ज्ञान, रात्र संपली की प्रकाश, अंधार संपला की सूर्य उगवला की प्रकाश. अंधार सापडत नाही, अंधार टिकतच नाही. सूर्यापुढे प्रकाश म्हणजे प्रकाशाच्या पुढे अंधार टिकत नाही, आणि ज्ञानापुढे अज्ञान टिकत नाही, आणि जपाच्या पुढे पाप टिकत नाही. म्हणून पापाचं क्षलन होतं, त्याच्यानंतर इष्टदेवतेची प्राप्ती होते. आता इष्टदेवता, आता तुम्ही जर समजा कलेक्टर होण्यासाठी किंवा तहसीलदार बनण्यासाठी किंवा तलाठी बनण्यासाठी अभ्यास केला तर तलाठी होणार की? तलाठी होण्यासाठी अभ्यास केला पोराने मग तर तलाठी होणार की? मग कलेक्टर होण्यासाठी जर कलेक्टरच्या परीक्षेचा अभ्यास केला
तर कलेक्टर होता येते, तहसीलदारच्या परीक्षेचा अभ्यास केल्याच्यानंतर तहसीलदार होता येते, ग्रामसेवकाच्या परीक्षेचा अभ्यास केल्याच्यानंतर ग्रामसेवक होता येते. मग देवाच्या इष्ट देवतेचा नाम जप केल्याच्या नंतर त्या देवाची कृपा का होणार नाही आपल्यावर? होईल की नाही? हो ना. इष्ट देवता, आता तुम्ही ज्या देवतेची इच्छा व्यक्त करा त्या देवतेची कृपा आपल्यावरती होती. म्हणजे कलेक्टरच्या परीक्षेचा अभ्यास केला, कलेक्टर झालो, खुर्ची मिळाली, गाडी मिळाली, बंगला मिळाला, जिल्हा पूर्ण ताब्यात येतो. मग त्याच पद्धतीने जर भगवंताच्या नामाचा जप केला आपण तर पापाचं क्षलन होतं. आणि ज्या देवतेची आपण जप केलेला आहे, काही जण हनुमंतरायाचा जप करतील, कोणी भगवान विष्णूचा जप करतील, कोणी शिवाचा जप करतील. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. देवाला समोर यावं लागतं. एका पोरानं महसूल कार्यालयामध्ये भ्रष्टाचार करायला जास्त मिळते म्हणून अभ्यास केला आणि ते परीक्षा पास झाला आणि महसूल कार्यालयामध्ये नोकरी लागली. सरकारचं काय चुकलं? परीक्षा पास झाली. अहो, हिरण्यकश्यपूनं रावणानं तपश्चर्या अशाच अघोर तपश्चर्या केल्या आणि देवाला प्रसन्न करून घेतलं, अविनाशी झालं. पण अविनाशी बनल्याच्या नंतर, अमर झाल्याच्या नंतर त्यांनी काय करायला सुरुवात केलं? लूट करायला सुरुवात केली, अनाचार व्याभिचार करायला सुरुवात केला आणि पाप करू लागले. म्हणून देवाला अवतार घेऊन त्यांचा नायनाट करावा लागला. म्हणून जप केल्यामुळं आपल्याला आपल्या पापाचं क्षरण होतं, त्याच्यानंतर इष्ट देवतेची कृपा होते आणि इष्ट कामनेची सिद्धी होते. तिसरा फायदा काय? इष्ट कामना. देव होतो म्हणजे देवच होतो माणूस. संत हो वाटलं तर संत होतो. तहसीलदार बनायचं म्हणून आता जर तुम्ही संकल्प घेतला आणि आतापासून जर अभ्यास करायला सुरुवात केली, परीक्षा पास झाल्याच्या नंतर त्या पदावर कोणी बसवण्यापासून कोणी रुकवत नाही. म्हणून इष्ट सिद्धी, आपल्याला जे पाहिजे ती सिद्धी, वाचासिद्धी पाहिजे असेल वाचासिद्धी प्राप्त होते. अनिमा गनिमा ह्या अष्टमहासिद्धी आपल्याला प्राप्त होऊ शकतात. त्याच्यानंतर अनिष्टाचा निसराव होतो. जप केल्यामुळं काय होतं? अनिष्टाचा निसराव. जे नको आहे त्याचा नायनाट होतो. आता आपल्या डोक्यामध्ये पिक्चरची गाणी भरलेली आहेत. एखादी इंग्रजीचा शब्द किंवा गणिताचं सूत्र जर विचारलं तर लक्षात येईल का? एकदम विचारलं तर येत नाही. मग जे नको आहे आपल्या डोक्यामध्ये त्याचा निसरा करायचा असेल तर ते अगोदर काढून टाकावं लागतं आणि हवं ते डोक्यामध्ये बसवावं लागतं. आणि हवं ते डोक्यामध्ये बसवलं की नको ते डोक्यातलं स्मृतीमध्ये निघून जातं. मग तशाच पद्धतीनं आपल्या शरीरामध्ये जे नको आहे, आपल्या मनामध्ये जे नको आहे त्याचा निसरा होतो. लक्षात घ्या, आपल्याला 3 पैकी 1 तरी आश्रय असला पाहिजे. पहिला आहे राजाचा आश्रय, म्हणजे नोकरी लागली पाहिजे. आणि आता नोकरी असल्याशिवाय छोकरी नाही बरं का पोरं, लक्षात घ्या. कधी आहे तुमच्या गावात शेतकऱ्याला? नाही ना. आमच्याकडे तिकडे कोणते नाही गेले बाबा. नोकरी आहे का म्हणून विचारलं पोराला. हा पोरग लग्नाचा आहे म्हणून म्हणलं, कोणती नोकरी आहे म्हणून विचारलं. नाही हो, माळकरी आहे, प्रवचन करते, कीर्तन करते, द्या त्याला पोरगी. नाही 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 मर्दंग वाजते, नाही 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 ते काही सांगू नका. व्यापार करते ते बी सांगू नका. सरकारी नोकरी आहे का सांगा. होंडा किती जाऊ दे.
म्हणून सरकारी नोकरी राजाश्रय असला पाहिजे. आणि राजाश्रय केव्हा मिळतो? आपण जर खोकून विद्या प्राप्त केलेली असेल, पाठच, कविता पाठ, प्रश्नोत्तर पाठ, काही विचार, सॉल्व एनी 4 8 म्हणजे अटेम्प्ट एनी 4 म्हणायचं नंतर आपण काय म्हणलं पाहिजे? चेक एनी 4. एवढी तयारी पाहिजे. एकच ध्यास, 100% अभ्यास, 100% अभ्यास पाहिजे. बघा 4 प्रश्न पाठ करायचे आणि परीक्षेला जायचं, जमत नाही. बघा 2 घंटाभर राम 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 म्हणायचं आणि मंदिर. जसं शाळेमध्ये घंटा 2 घंटे अभ्यास करून जमत नाही, त्याच पद्धतीने इकडे सुद्धा नामजप जो आहे तो जमत नाही. म्हणून अनिष्टाचा निसरा आणि त्याच्यानंतर रोग निवारण होतो. काय होतं? रोगाचं निवारण होतं जप केल्यामुळं. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, मग आजारी पडल्याच्या नंतर जर नाम जप केला तर? आजारी पडल्यावर उपयोग नाही. आजारी पडण्याच्या अगोदरच जप केला पाहिजे. आता समजा तुम्हाला तसे तलाठी बनायचं आहे, जाहिरात आल्यावर अभ्यास करायला सुरुवात केलाय का? होईल का पास? तशी तलाठ्याची जाहिरात आल्यावर अभ्यास करायला फॉर्म भरला आणि मग अभ्यास करायला सुरुवात केली, जमल का? जमत नाही. मग जसं जाहिरात आल्याच्या नंतर अभ्यास करून जमत नाही, त्याच्यासाठी अगोदरच तयारी लागते. रोग निवारण नाम जपान करायचं असेल, रोग झाल्यावर मी मग आता राम 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 म्हणतो, तर चालेल का? चालणार नाही. म्हणून त्याच्यासाठी परीक्षा केव्हा का होईना, पण आपली जशी तयारी अगोदर पाहिजे, अगदी त्या पद्धतीनं नाम जप जी आहे ते अगोदर आपली तयारी असली पाहिजे. मग आपला विषय चालला होता राजाश्रय. राजाश्रय जरी नाही मिळाला तर कमीत कमी समाजाचा तरी आश्रय असावा. समाज कुणाला आश्रय करतो? समाज कुणाला आश्रय करतो? पैसा कुणाला देतो समाज? कला पाहिजे, 64 कला येतात, 64 कलेपैकी काहीतरी 4-5 कला आपल्या अंगात पाहिजे. त्याच्यानंतर विद्या पाहिजे, साहित्य पाहिजे. म्हणजे खुरपायला येते पण खुरपं नाही, जमत. लाईट फिटिंग करता येते पण टेस्टर आणि पकड नाही, जमते? जमत नाही. लाईट फिटिंग करायची असेल तर टेस्टर आणि पकड हे साहित्य आपलं स्वतःच असलं पाहिजे. ह्या 3 गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजे. साहित्य, कला आणि विद्या, 3 गोष्टींना पूर्ण जर असो आपण, तर त्यावेळेस समाज आपल्याला आश्रय करतो. पण किती दिवस करतो? बांधकाम करण्याची कला आपल्याकडे आहे, त्यानं बांधकाम करताना थुकला तरी चालते, बूट लिहून मध्ये फिरला तरी चालते, रंग लावल्याच्या नंतर, वास्तुशांती झाल्याच्या नंतर पुन्हा जर त्यानं म्हणला मी घर बांधला, मी घरात फिरून येतो जवळ, त्याला बाहेर बसावं लागतं. म्हणून समाज जो आहे तो आश्रय देत करतो माणसाला, परंतु सर्व काळ करत नाही. जोपर्यंत काम आहे तोपर्यंत समाज आश्रय करतो. आणि तिसरा आहे भगवंताचा आश्रय. मग राजाचा आश्रय नाही, समाजाचा आश्रय नाही, तर मग आता भगवंताचा तरी आश्रय असला पाहिजे आपल्याला. मग आता तिघाचाही आश्रय जर नसेल तर मग मात्र गत माणसाची कशी होते, तर खरंच लागलेल्या कुत्र्याप्रमाणे होते.
खरंच लागलेल्या कुत्र्याला कोणी सावलीला बसू देत नाही, अंगणात येऊ देत नाही, घरात येऊ देत नाही. अरे इथं बसलास का, जा की ते काम राहिले. सावलीला बसाय भेटत नाही. म्हणून भगवंताचा आश्रय असला पाहिजे. आणि भगवंताचा आश्रय जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्याच्याशिवाय भक्ती किंवा म्हणजे नाम जपाशिवाय दुसरा पर्याय नाही. मग हे जप किती प्रकारचे येतं, कोणत्या प्रकारचा जप केल्याच्या नंतर भगवंतासोबत आपली मिठी पडेल, तर 3 प्रकारचे जप आहेत. पहिला आहे मानसिक जप, वाचिक जप आणि शारीरिक जप, असे जपाचे 3 प्रकार आहेत. मानसिक जप कशाला म्हणायचं? मनातल्या मनात जप करणे, म्हणजे दुसऱ्याला ऐकू नाही गेलं पाहिजे, किंवा आपणाला सुद्धा ऐकू नाही आलं पाहिजे, त्याला मानसिक जप म्हणायचं. वाचिक जप म्हणजे काय? आपण जप केलेला दुसऱ्याला ऐकू गेला पाहिजे मोठ्यानं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, असं मोठ्यानं. मग मोठ्यानं म्हणायचं. ओम भूर्भुवः स्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्, असं मोठ्यानं म्हणायचं. अभ्यास करताना सुद्धा आपण अभ्यास करण्याची सुद्धा 3 पद्धती आहेत. अगोदर मोठ्यानं म्हणायचं. शाळा चालू केली, शिक्षण चालू केलं नाही, शिवला केला होता. कितीला? 9. तुझ्या कल्याणासाठी दोन्ही म्हणजे नाम जपी आणि अभ्यास हे कसा करायचा. आता वाचिक एखादी सूत्र आहे, मोठ्यानं म्हणायचं. ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर सांग काय? एचा वर्ग अधिक 2ab अधिक बीचा वर्ग, हे सूत्र. आता हे सूत्र मोठ्यानं म्हणायचं. एचा एमवा घात गुणिले एचा एनवा घात बरोबर एचा यम अधिक एनवा घात. मग हे मोठ्यानं म्हणायचं. बाजूला ऐकून गेलं पाहिजे. कविता मोठ्यानं म्हणायची. एखादा प्रश्न आहे त्याचं प्रश्न आणि उत्तर मोठ्यानं म्हणायचं. आणि त्याच्यानंतर मग मनातल्या मनात म्हणायचं. आपण नाम घेताना भगवंताचं मोठ्यानं घ्यायचं. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, 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 मोठ्यानं म्हणायचं. घरातले कंटाळले पाहिजे. हे काय रोज किरकिर आहे घरात म्हणलं पाहिजे. बरे किती वेळ म्हणावं ह्याला बंधन नाही. किती वेळ म्हणावं, तू सूत्र किती वेळ म्हणावं मोठ्यानं, ह्याला काही बंधन नाही. मग किती वेळ म्हणायचं की आपल्याला न म्हणता सुद्धा म्हणता आलं पाहिजे, इथपर्यंत म्हणायचं. कुठेपर्यंत? न म्हणता सुद्धा म्हणता आलं पाहिजे. तो ओठ हलवताना हलवला नाही, जीभ हलत नाही तरी म्हणलं पाहिजे, म्हणता आलं पाहिजे. त्याच्यासाठी अगोदर सुरुवातीला आपण आवर्तन जे ते मोठ्याने म्हणले पाहिजे. त्याला वैखरीतून म्हणतात. वैखरीतून जप करणं. आणि वैखरीमधून आपण जेव्हा जप करतो त्यावेळेस तो मध्यमामध्ये जातो. आणि मध्यमामध्ये जप केल्याच्या नंतर मग आता फक्त ओठ आणि जीभ फक्त हलते. हे चालू असं. मग हे किती वेळ म्हणावं याला सुद्धा बंधन नाही. मग पाठ झालेला आपल्याला म्हणता येते की नाही, लिहिता येते की नाही, लिहून बघायचं. आणि न पाहता लिहिता आलं पाहिजे, न पाहता म्हणता आलं पाहिजे, डोळे बंद करून सुद्धा म्हणता आलं पाहिजे. इतके वाटोळ म्हणायचं.
आणि मग असं म्हणल्यामुळं हे नाम जे आहे ते मध्यमामध्ये जातं, म्हणजे कंठामध्ये जातं. आणि मग कंठी धरला म्हणजे एक प्रमाण आहे काहीतरी. मग हे कंठामध्ये नाम गेलं की मग आता वाचन म्हणायची गरज नाही. मग आता आपल्याला वारंवार ते जप यायला लागतो आपल्या स्मरणामध्ये. आणि त्याच्यामधून तो जप जो आहे तो पश्चंतीमध्ये जातो आणि पश्चंतीमधून परावाणीमध्ये. आणि एकदा हा परावाणीमध्ये जप गेला की तो शरीरातून फुटतो. या अवस्थेला अजपा जपणे म्हणतात. या अवस्थेला अजपा जपणे म्हणजे आपण जपत नसतानाही तो नाम जपणे. आता एखादा मृदंगवाला तुमच्या गावात असेल, उगं बसल्या बसल्या असाच करतो. कशामुळे? ती अवस्था अजपा जपणे. एखादा गायक आहे, एकांतात आला की सुरू करतो एक चाल. हे पोरं सुद्धा अभ्यास केलेले पोरं जे असतात, एकांतात आली की कविता म्हणे सुरू करतात, उड्या मारतात. आनंदाचे डोळे आनंद तरंग, उड्या माऱ्या होतात. आणि जेव्हा हे नाम आपल्या शरीरवर पसरतं त्यावेळेस इतका आनंद होतो की हे नाम जे आहे ते शरीरामध्ये असं बेंबीकडून हे सर्व 7 चक्र भेदन करत 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 आपल्या डोक्यामधून असं उतू येतं. आणि हे नाम जेव्हा आपल्या शरीरामध्ये उतू यायला लागतं त्यावेळेस आपल्याला एक अवस्था निर्माण होते. त्या अवस्थेला तुरीय अवस्था. मग आता देहीच विधेय अवस्था निर्माण होते माणसाला. असो ऐसा कोठे आठवची नाही. मग ते कुठे आहे हे आठवतच नाही. ही अवस्था माणसाला निर्माण होते. मग एकाने म्हणलं की ही अवस्था किती वेळ राहते? जास्त वेळ राहते. थोड्या वेळ ते दूध उतू केलेलं दूध केलेलं दूध थोड्या वेळानं पुन्हा पुरवत होतं. त्या पद्धतीनं हे तुरी अवस्था जी आहे ते थोड्या वेळानं पुन्हा आपण विधेय अवस्थेमधून देही अवस्थेमध्ये येतो. आणि पुन्हा आणखी नामजप आपण करायला सुरुवात केला की पुन्हा लगेच आणखी पुन्हा हे तुरी अवस्था आपल्याला येते. हे आनंदाचे तरंग जे आहे, आनंदाचे डोळे आनंद तरंग, ही अवस्था आपल्याला प्राप्त होते. एक भजन घेऊ आणि त्याच्यानंतर पुढे जाऊ. आणि हे सर्वांनी भजन म्हणायचं आहे.
हात वर कर.
आणि भगवंताचा नाम जप आपण केला की आपण देवासारखे होतो. संततेची देवदेवतेची संत निमित्त त्या प्रतिमा. मग आपण देवासारखे होण्यासाठी आपल्याला 4 गुण असले पाहिजे. निश्चितता, समाधान, श्रद्धा आणि विश्वास. निश्चयाचे बळ तुका म्हणे याची निश्चय असला पाहिजे आणि समाधान म्हणजे प्राप्त झालं तरी समाधान, अप्राप्त झालं तरी समाधान. आणि लक्षात घ्या, भक्ती करून तृप्त झाला नाही, भक्ती करून सिद्ध झाला नाही आणि भक्ती करून अविनाशी झाला नाही तर केलेली भक्ती वाया गेली. शिक्षण शिकून अभ्यास करून नोकरी लागली नाही तर शिक्षण वाया गेलं. शिकला पण नोकरी लागली नाही, शिक्षण वाया गेले. भक्ती केली पण भगवंताची प्राप्ती झाली, देवासारखा झाला नाही, भक्ती वाया गेली. म्हणून निश्चितता, समाधान, श्रद्धा आणि विश्वास हे 4 गोष्टी आपल्यामध्ये असल्या पाहिजेत. आणि संत जनाबाईसारखी भक्ती, तुकाराम महाराजांसारखी भक्ती जर आपल्याला करायची असेल तर भगवंताचं नाम जे आहे ते अखंड जपणं. सर्वप्रथम वैखरीमधून म्हणजे मोठ्याने जपणं. मोठ्याने नाम जपल्यामुळे ते मध्यमामध्ये जातं, मध्यमामधून पश्चिम, पश्चिममधून परा आणि एका नाम परवानीमध्ये गेलं की मग मात्र आपल्याला विधेय अवस्था निर्माण होते. खरं म्हणजे तुमच्या गावचं ऐश्वर्य आपले हरिभक्तपरायण विश्वनाथ महाराज, ज्यांना महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक, तेलंगणा अशा 3 राज्यामध्ये, 4 राज्यामध्ये ज्यांची ख्याती आहे, असे हरिभक्तपरायण विश्वनाथ महाराज भटकर आपल्या गावामध्ये 7 दिवस निष्ठेने जातात आणि सप्ताह सुरुवात करून शंभरेशिवाय जात नाही. आणि ही खरी भक्ती आहे. भक्ती श्रवण करणे भक्ती आहे, सत्याची निर्मिती करणे ही भक्तीच आहे. त्याच्यानंतर कथेचं आयोजन करणे ती भक्तीच आहे. श्रवण करणे, त्याचा प्रचार आणि प्रसार करणे हे परमश्रेष्ठ तप आहे. असं प्रेमश्रेष्ठ तप करणारे हरिभक्तपरायण विश्वनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. खरंच आपलं भाग्य म्हणावं लागेल. असो, मला वाटतं की आपण थांबावं, 1 तास झालेला आहे. बरेचसे आपल्याला नित्य कामामध्ये आहेत लोकांना, त्याच्यामुळं आपण माझी सेवा जी आहे ती या ठिकाणी थांबूया. पुंडलिकावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम